नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी पक्षाचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत 15 ते 20 कोटी रुपयांच्या व्यवहाराची चर्चा असल्याचा दावा केलाय. या आरोपांमुळे निवडणुकीच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराभोवती निर्माण झालेल्या घडामोडींनी राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत निवडणुकीच्या तोंडावर मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा असल्याचंही म्हटलंय. संपूर्ण प्रकरण मॅनेज करण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. हर्षजित देशमुख हे सध्या नागपूरमधील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती मिळते. मात्र आयसीयूमध्ये दाखल असतानाही ते माध्यमांशी संवाद साधत असल्याने या संपूर्ण प्रकरणावरती अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. नाही, आता आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातूनच कळलं की ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICUमध्ये आहे आणि ICUमधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत. म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला बी फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत. म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतं आहे. आणि जर इतका कोट्यवधी रुपयांचा जर व्यवहार होतो आणि एवढे कॅश जर इकडची तिकडे आणि तिकडची इकडे होते तर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत? प्रदेश अध्यक्ष जसं सांगतील तसं आम्ही करू. वंचितला पाठिंबा देण्याची जे प्रदेश अध्यक्ष सांगतील तसं आम्ही करू. निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर उमेदवाराने माघार घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा ठाकूर यांनी केलाय. तसेच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप करत त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चेवर प्रशासनाने कोणती कारवाई केली असा सवाल उपस्थित करत ठाकूर यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. आणि या सर्व आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती काँग्रेसची अधिकृत भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जे निर्देश देतील त्यानुसार पुढील भूमिका ठरवली जाईल असंही यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. याचबरोबर आता काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा दिला जाणार का याबाबतही राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना वेग आलाय. त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीतील पुढील घडामोडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या या सर्व आरोपांमुळे अमरावती विधान परिषद निवडणूक नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या आरोपांवर हर्षजित देशमुख किंवा काँग्रेस पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का? आता याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.